गरीब आहे त्याला होता होईल एवढं तुम्ही वोटिंग सपोर्ट करा किंवा वोटिंग करा. त्याला सांगू शकतो आम्ही की व्यवस्थित गणपती बसवलाय, आम्ही सगळं केले ओके. बरं. आणि कार्यक्रम पण काय काय केले? स्टाइल उसको बहुत पसंद वो खड़े याद रखते थे वाला खड़े और हाँ, क्या साइड से बारीक और ऊपर का खड़ा कलर वगैरह कभी लाल कभी पीला. हाँ, कलर भी लगाता था. सुरतच्या गावातून बोलतोय, मुडवे या गावातून. तर मग पुरुषोत्तम दादांना आम्ही सांगितलं की आमच्या डोक्यात अशी संकल्पना आहे की तुमची जी तारीख आहे त्यातली एक तारीख आम्हाला द्या की तुमचं व्याख्यान आमच्या गावात ठेवायचं आहे. तर दादांनी क्षणाचाही न विचार करता 11 तारीख त्यांनी फायनल केली. हा व्हिडिओ तर तो आता पाहू शकत नाही. आमची एवढी इच्छा आहे की टीव्ही वरती हा व्हिडिओ दाखवा. गणेशाचं आगमन सुरतसाठी दाखवा. बरं, चालतंय. धन्यवाद. बाप्पांपासून थोडं लांब गेलेलो आहे. सूरज तर हा कंटिन्यू बाप्पांचं तर नाव घेतच आहे, आई मरी माताचं, बाप्पाचं आणि शिवशंभो. त्याच्यामुळे आम्ही एक गणपती पण बसवलेला आहे आणि एक गाव एक गणपती ह्या वर्षी संकल्पना पण आणली. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ आणि माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज श्री गणरायाचं आगमन घरोघरी झालं आहे आणि आपण आलो आहोत मोडवे गावामध्ये. आणि मोडवे गावामध्ये तुम्ही पाठीमागं पाहू शकता कशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत सूरजला सपोर्ट करण्यासाठी. आणि आज मोडवे गावामध्ये गणपती उत्सव साजरा होतोय, कशा पद्धतीने साजरा होतोय, त्याचबरोबर सूरजच्या विषयी कशा प्रतिक्रिया आहेत त्यांच्या ग्रामस्थांच्या, हे सगळं पाहूया या मुलाखतीच्या माध्यमातून. चला तर मग. दादा नमस्ते, आपलं नाव? संदीप बालगुडे. बरं. आणि आपण काय व्यवसाय करता? माझं टायरचं शॉप आहे. बरं. कुठं? मुरटी गावात. मुरटी गावामध्ये. हां. बरं दादा, काय सांगाल सूरजच्या विषयी, काय सांगाल? सूरज अतिशय गरीब माणूस आहे. म्हणजे मोडवे गावचाच एक नागरिक आणि एकदम हालाकीची परिस्थिती त्याची. आणि एक असं यूट्यूबच्या माध्यमातून तो छोटेसे यूट्यूबचे हे बनवायचा. त्यातून त्याला ते असं रिस्पेक्ट मिळत आज तो मला वाटतं महाराष्ट्रात बिग बॉसमध्ये काम करतोय. त्याला आमच्या गावाच्या शुभेच्छा सगळ्यांच्या. अभिमान आहे आम्हाला आमच्या मोडवे गावचा एक नागरिक किंवा एक युवा आमचा आज बिग बॉसमध्ये काम करतोय. काय बाकीच्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या जनतेला काय आव्हान कराल? अतिशय तो गरीब आहे त्याला होता होईल एवढं तुम्ही वोटिंग सपोर्ट करा किंवा वोटिंग करा. बरं बरं, चालतंय. धन्यवाद दादा. माझं नाव दत्ता होलगे. बरं, काय सांगशील सूरजच्या विषयी, काय सांगशील सूरज चव्हाणच्या विषयी? सूरज हा अतिशय चांगला मुलगा आहे. हां. तर तो गरिबीतून वर गेलेला आहे. हां. त्याला प्रेक्षकांनी सपोर्ट करावा, हां, भरभरून प्रेम करावं, त्याला वोट करावं, हीच विनंती आमची. आज गणरायाचं आगमन होतंय, काय मिस करताय का तुम्ही सूरजला? हा, मिस करतोय ना आम्ही त्याला. तेव्हा मागच्या वर्षी कशा पद्धतीने करायचा, गणपतीचं स्वागत कसं करायचं? गणपतीचं स्वागत तो पुढे होऊन सगळं करायचा. हां. ह्या वर्षी तो नाही, त्यामुळे आम्ही त्याला मिस करतोय. मिस करतो. त्याला एवढी होत ना, काय सांगताल? व्हिडिओवरती त्याला सांगू शकतो आम्ही की व्यवस्थित गणपती बसवलाय, आम्ही सगळं केले ओके. बरं बरं. आणि कार्यक्रम पण काय काय केलेत आयोजन, ती सांग ना. कार्यक्रम आम्ही त्यांच्या जोडीला पुरुषोत्तम दादा होते, त्यांचं कीर्तन ठेवलेलं आहे. कीर्तन किती तारखेला आहे? 11 तारखेला कीर्तन आहे. बरं. आणि संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजता हे कार्यक्रम ठेवलेत. ठेवलेला आहे. बरं, चल, धन्यवाद. हे मोडवे गावातलं रॉयल्स मेन्स पार्लर आहे आणि सूरज इथं कटिंग करायला वगैरे येत होता. तर आपण इथं विचारूयात ह्या दादांना. दादा, नाव काय आपलं? काय नाव आहे? मुन्ना. मुन्ना नाव आहे. आणि गाव कुठलं? दिल्ली से हो आप? मराठी में बात करने को आएगा, हिंदी में? हिंदी में. क्या आप कलर्स मराठी का बिग बॉस का शो देखते हो? देखते हैं ना. कैसा लगता है? क्या अच्छा लगता है. अच्छा लगता है. सूरज यहाँ पे सलून में आता था क्या हेयर कटिंग के लिए? आता थे. कौन सा स्टाइल उसको बहुत पसंद? वो खड़े याद रखते थे वाला खड़े और हाँ, क्या साइड से बारीक और ऊपर का खड़ा कलर वगैरह कभी लाल कभी पीला. हाँ, कलर भी लगाता था. हाँ. कितने दिन से यहाँ पर आप ये बिजनेस कर रहे हो? ये मेरे 3 साल हो गए इधर. 3 साल. और सूरज कितने दिन से आता था? 3 साल से ही जानते हैं उसको. जब से आए इधर, जब से हम इधर आए जब से वो इधर ही आता था. हाँ. और कौन कौन सा स्टाइल करवाया था आपने? वही है, काला पीला कभी लाल. हाँ. बाल खड़े याद रखता था. दाढ़ी तो है नहीं उसको. दाढ़ी नहीं. और जेल वगैरह कौन सा लगाता था? ये MG5 वगैरह जेल लगाता था. और जाते वक्त यहाँ से ही कटिंग करवा के गया था क्या? नहीं, जाते टाइम तो वो नहीं करा के गया इधर. हाँ, नहीं करा के गया. लेकिन बताया था क्या कुछ?
नहीं कुछ नहीं बताया, ऐसा ही चला बाद गया। में पता चला वो बिग बॉस में गया। अभी तुम क्या बोलोगे सूरज चौहान के फैंस को, क्या इस वीडियो के माध्यम से क्या बताना चाहते हो? उसको सपोर्ट करो और वोट करो। वोट करो। और आपके पास ही बैठता था क्या? हाँ, इधर ही शाम को आके बैठते थे रात को हाँ। 8-9 बजे तक, जब तक दुकान चालू रहती थी। और बैठने के बाद क्या क्या बोलता था, बात करता था? वो ऐसे ही अपना मोबाइल वगैरह अपनी वीडियो दिखाता था। हाँ, और और कैसा बनाया मुन्ना मैंने, अच्छा है। और लाइक्स व्यूज के लिए कुछ बात करता था क्या? लाइक क्या, उसको तो बहुत व्यूज है पहले से ही। पहले से ही ना? हाँ। बहुत ही व्यूज आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? माझं सोमनाथ रामारी माने. काय काम करता? मी ग्रामपंचायतमध्ये क्लर्कचं काम करतो. क्लार्कचं काम करता. काय सांगाल सूरज चव्हाणच्या विषयी? सूरज चव्हाणला लहानपणापासून ओळखतो, त्याच्या आईवडिलापासून मी ओळखतो त्याला. बर बर खूप गरिबीतून त्यांनी संघर्ष केलेला आहे. बर. परिस्थिती त्याची फार नाजूक होती आणि आई वडील त्याचे अचानकच म्हणजे वडील आजारी पडले, त्या धक्क्यात त्याची आई पण गेली बर. आणि त्यातून त्यांनी एकट्याने संघर्ष केला. त्याच्या आत्याने त्याला सपोर्ट केलेला आहे. बर. आणि आता मला असं म्हणायचं आहे की सर्वांनी त्याला एक वोट करा. वोटिंग करून सपोर्ट करून त्याला वोटिंग करा असं मला म्हणायचं आहे. आणि सूरजला काय सांगताल ह्या व्हिडिओला? आम्हाला अभिमान आहे त्याच्याविषयी आणि त्याला पुढील ह्याच्यासाठी आमचं शुभेच्छा. त्या मोडवे गावात आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल, ठिकठिकाणी सूरज चव्हाणच्या सपोर्टसाठी आणि वोटसाठी बोर्ड लागलेले आहेत, फ्लेक्स लागलेले आहेत. आणि हा फ्लेक्स सुद्धा तुम्ही पाहू शकता. मोडवे गावचा अभिमान सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचा फेमस असा डायलॉग, गोलीगत बुक्कीट टिंगूळ SQ RQ आणि ZQ. मित्रांनो, मोडवे गावामध्ये गणरायाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि मित्रांनो, सूरज चव्हाणचा एक किस्सा तुम्हाला आठवत असेल. गणरायाचं आगमन होत असताना त्याने कशा पद्धतीनं मागच्या वर्षी संघर्ष केला होता गणरायाला आणण्यासाठी, आणि आज तो बिग बॉसच्या घरामध्ये आहे. मात्र त्याच्या गावामध्ये गणरायाचं आगमन अतिशय आनंद उत्साहात झालेलं आहे. आणि तुम्ही आता या व्हिडिओमध्ये इथल्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया तर पाहणारच आहात. आपल्यासमोर सूरज चव्हाणचे दाजी आहेत. दादा नमस्ते. काय सांगाल, आज श्री गणेशाचं आगमन होते, गणरायाचं आगमन होतंय, कसं वाटतंय? सूरजला मिस करताय का तुम्ही? लय करतो ना मिस त्याला. लय करताय. प्रथम तुम्ही प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन बाळकोण, मी सुरतचा दाजी हा. आहे. त्याला लय मिस करतो आम्ही. ह्या वेळेस गणपतीला नाही तो. आज गणपती बसवलाय का? बसवला ना. गणपती मग एक गाव एक गणपती अशी संकल्पना आहे, मला समजलं गावामध्ये आल्यानंतर. एक गाव एक गणपती बसवला यंदा बसवलाय. आणि मंडळात आपण जाणार आहोत आता. मित्रांनो, श्री गणरायाचं दर्शनही तुम्हाला होणार आहे. तर चला दादा, मग दाखवा. चला या. दाजी, काय सांगाल, गणरायाचं आगमन झाले, मंडळाचं नाव काय आपल्या? मंडळाचं नाव सार्वजनिक गणेशोत्सव मरीमाता तरुण मंडळ. आणि काय सूरजला मिस करताय का? हा, करतोय ना. गेल्या वर्षी लय संघर्ष केला त्याने गणपती बसवायसाठी. बर. त्यांनी म्हणजे काम करून स्वतः गणपती बसवला होता. बर बर. ह्यावेळेस म्हणजे एक गाव एक गणपती बसवलेला आहे. आणि कसं कन्सेप्ट, गावकरी काय म्हणले, ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया होती? एक नंबर जे होते ना ते चांगल्यासाठी होते. चांगल्यासाठी म्हणणे गावाच्या लोकांचं. बरं बरं. तुमचं नाव काय दादा? माझं नाव मयूर जगताप. बरं बरं. किती वाजता श्री गणेशाची स्थापना करण्यात आली? 3 वाजता. 3 वाजता करण्यात आली. ह्या वर्षी सुद्धा मित्रांनो, खास सूरजच्या इच्छेखातर एवढा मोठा श्री गणेशाची मूर्ती आणण्यात आलेली आहे. दादा, काय सांगाल सूरजच्या विषयी? तुम्ही त्याला मिस करताय का? हो, खूप करतोय मिस. बरं. आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याला काय सांगू इच्छिता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? त्याच्यासाठी आम्ही सांगू शकतो की म्हणजे त्या बिग बॉसमध्ये गेला आहे ना, ते आम्हाला खूप चांगलं वाटतं. बरं. आणि त्याच्या कृपेने एक गाव एक गणपती सगळ्यांचा विचार घेऊन आमच्या इथं 8 मंडळ होती. बरं. 8 मंडळ एकत्र आल्यात आणि एक गावी गणपती आम्ही साजरा केला. आणि हाच तो गणपती आहे, एक गाव एक गणपतीचा. एक गावी गणपती. आमच्या मंडळाचं नाव आहे श्री मरीमाता तरुण मित्र मंडळ मोडवे. बरं. आणि कशा पद्धतीनं मग वर्गणी तुम्ही गोळा केली, कसं केलं सांगा ना त्यावेळेस?
वर्गणीचं म्हणजे तसे आपले एकसारखेच गेले एकसारखे मागच्या वर्षी मागच्या वर्षी. म्हणजे ज्याची त्याची इच्छा आहे किती द्यायची त्याच्यावरनं ज्याच्याने आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या दिली. इच्छेप्रमाणे दिली. गावागावामध्ये चौकामध्ये बॅनर लागलेले आहेत आणि गणेशोत्सव मंडळाचेही बॅनर लागलेत तुमच्या. आणि 11 तारखेला पुरुषोत्तम दादांचं व्याख्यान आहे. कसं काय त्या व्याख्यानाचं नियोजन करण्यात आले? आम्हाला अचानक कल्पना अशी सुचली की आम्हाला असं वाटलं की पुरुषोत्तम दादाचं आम्हाला व्याख्यान ठेवावं म्हणून. मग आम्ही इकडून तिकडून नंबर घेऊन पुरुषोत्तम दादाला कॉल केला. बरं, काय म्हणाले मग दादा? पुरुषोत्तम दादाला आम्ही एवढं म्हटलं की आम्ही सुरतच्या गावातून बोलतोय. आम्ही आमच्या गावाचं त्यावेळेस नाव पण नव्हतं सांगितलं. आम्ही सुरतच्या गावातून बोलतोय, मुडवे या गावातून. तर मग पुरुषोत्तम दादांना आम्ही सांगितलं की आमच्या डोक्यात अशी संकल्पना आहे की तुमची जी तारीख आहे त्यातली एक तारीख आम्हाला द्या की तुमचं व्याख्यान आमच्या गावात ठेवायचं आहे. तर दादांनी क्षणाचाही न विचार करता 11 तारीख त्यांनी फायनल केली. म्हटले 11 तारखेला मी येतो. आणि मी म्हटलं मग दादा तुमची फी काय, म्हणजे येतात कीर्तनकार, मानधन तुमचं काय? तर ते म्हटले माझा 1ही रुपया मानधन नाही. मी सुरतच्या गावात चाललोय, मला सुरतचं गाव बघायचं आहे, त्याच्यामुळे मी मानधन घेणार नाही आहे. मी येतो, माझ्या सोयी इच्छेने मी कीर्तनासाठी येत आहे गावात. बरं, 11 तारखेला किती वाजता कीर्तन आहे? 7 वाजता कीर्तन. अजून काय काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले? महिलांसाठी संगीत खुर्ची वगैरे ठेवलेली आहे. होम मिनिस्टरचा पण खेळ ठेवलेला आहे. मुलांसाठी पण डान्स वगैरे कॉम्पिटिशन ठेवलेले आहे. बरोबर. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय सांगताल? व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एकच सांगू शकतो, सूरज चव्हाणला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ह्या आठवड्यात त्याच्यात तो कॅप्टन झाल्यामुळे तर आम्हाला अजून जास्त उत्साह आलेला आहे. आता दरवर्षी सूरज चव्हाण हा गणपती बसवतो. आम्हाला एक आशा होती म्हणून आम्ही एक गणपती पण छोटा बसवलेला आहे, जे की सूरज चव्हाणला असं वाटायला नको की आपण बाप्पांपासून थोडं लांब गेलेलो आहे. सूरज तर हा कंटिन्यू बाप्पांचं तर नाव घेतच आहे, आई मरी माताचं, बाप्पाचं आणि शिवशंभो. त्याच्यामुळे आम्ही एक गणपती पण बसवलेला आहे आणि एक गाव एक गणपती ह्या वर्षी संकल्पना पण आम्ही राबवलेली आहे. सुंदर अशी संकल्पना राबवली गेलेली आहे. काय महिला मंडळाचं काय सध्या गावामध्ये कशी चर्चा आहे? आता आम्ही गावागावात चौकात बसलो तर आमच्या फक्त याच्या आधी आमच्याकडे बिग बॉस हा गावात आम्हाला माहीतच नव्हतं शो हा काय आहे. पण आता चौकात बसलं तरी आमचा बिग बॉस विषयीच जास्तीत जास्त बोलणं चालतं. हां, महिलांचं सुद्धा येतं की आपल्या गावातला जो मुलगा एवढा असा तरुण मुलगा जो बिग बॉसमध्ये गेलाय, जो ज्यांना कधी आम्ही टीव्हीतच बघितलेला आहे, ज्यांना हे केलेलं आहे, तो आज त्यांच्या संग खेळतोय. म्हणजे जसं की वर्षाताई, पुरुषोत्तम दादा ह्यांच्या संग आम्ही फक्त एक जनरली आम्ही फक्त बघत होतो, पण आज तो त्यांच्या संग आमच्या चित्रपटामध्ये मालिकांमध्ये पाहत होतो. त्यांना पण आता रितेश दादांसंग सुद्धा सूरजचं जे आहे दादा, रितेश दादा हे सुद्धा सूरज संघ किती प्रेमाने बोलत आहेत, ते आम्हाला खूप भारी वाटते बघून. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रितेश दादाला काय सांगताल की गणपतीचं जो हा व्हिडिओ आहे तो तिथं बिग बॉसच्या घरामध्ये दाखवला जावा का, काय विनंती करा? आमचं तर सगळ्या गावकऱ्यांचं किंवा आमचं सर्व तरुण मुलांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला दादांना एकदा हा व्हिडिओ दाखवला पाहिजे की सूरजला की बसवलेला आहे आम्ही एक गणपती, तुझी संकल्पना आम्ही चालू ठेवलेली आहे. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. आता तो कॅप्टन झाला आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? सूरजच्या विषयी आम्हाला उत्साह आहे, वाईज बरं वाटतं त्याला कॅप्टन बघून. बरं. आणि इथून मागचा मोडवे गावातला गणेशोत्सव आणि ह्या वर्षीचा गणेशोत्सव ह्यात काय फरक जाणवतोय का? कशा पद्धतीने गावामध्ये एक वेगळाच आनंद आहे, उत्साह आहे? कशा पद्धतीने यावेळेस कार्यक्रमांचं हे आहे, सांगू शकता का त्याविषयी? हे इथून मागचं काय गणपती एवढं मोठं केलं नव्हतं, पण आता नियोजन सगळं मोठं आहे. चांगले कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत, तरी सगळ्यांनी हे बघावं हीच इच्छा. चालतंय. धन्यवाद दादा. आपलं नाव सांगा प्रेक्षकांना. नागेश अंबादास कचरे. बरं. आणि काय सांगाल ह्यावेळेसच्या गणेश उत्सवाच्या संदर्भामध्ये? एक महत्वाचं म्हणजे सूरज बिग बॉस मध्ये गेलाय, चांगला झळकतोय. ही आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आमच्या. आणि ह्यावेळेस गावामध्ये कशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातो? एक गाव एक गणपती ह्यावेळेस. तुमच्या मंडळाचं नाव काय? श्रीमती माता तरुण मित्र मंडळ मोडवे. बरं. आणि काय सांगाल? मला वाटतं आल्या मला सगळ्या तुमच्या इथल्या फ्रेंड्सनी सांगितलं तर अध्यक्ष तुम्ही, अध्यक्ष नात्याने सांगाल काय वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल आहे? एक आपलं पुरुषोत्तम दादा आहेत ना, त्यांचा एक कार्यक्रम ठेवलाय आपण 11 तारखेला. आणि एक वसंत हांकारे, त्यांचा आपल्याला काय भेटला ना आता कार्यक्रम,
तर आपण 3 ऑक्टोबरला ठेवलाय घटस्थापने दिवशी. घटस्थापने दिवशी ठेवलेला आहे. ठेवलेला आणि आणि- बाकीचे म्हणजे किरकोळ कार्यक्रम आहेत होम मिनिस्टर हे ते ठेवलेले आहेत. सूरज चव्हाणने एक श्री गणेशाच्या आगमनाचा एक किस्सा सांगितला होता व्हिडिओच्या माध्यमातून. हा कॅप्टन झालाय सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे ती हा. सगळ्यांसाठी. हा कॅप्टनचा झालाय, पण मागच्या वर्षी त्यांनी गणपती बसवत असताना हा. एक किस्सा सांगितला होता. तो किस्सा आठवला आणि सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलंय. त्याच्याविषयी काय सांगाल? ह्या वर्षी कसं नियोजन गेल्या केलं? वर्षी त्यांनी म्हणजे गणपती बसवला होता, म्हणजे काम करून बसवला होता. बर. ह्यावेळेस सगळ्यांनी तो म्हणजे गणपती बसवला ही म्हणजे त्याच्यावरतीने सगळ्यांनी बसवला सगळ्यांनी. म्हणजे गावामध्ये तुमच्या युवकांमध्ये काय चर्चा आहे? सूरजचीच चर्चा आहे. सगळी सूरजची चर्चा आहे. मग काय पुरुषोत्तम दादा कधी येणार आहेत काय? 11 तारखेला येणार आहे. बरं बरं. आणि आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगताल सूरज चव्हाणला, रितेश दादाला काय सांगताल? सूरजला शुभेच्छा ते ह्या व्हिडिओ पासून. आम्ही तुझ्या पाठीशी बर. आहे संपूर्ण. बरं बरं. हा व्हिडिओ तर तो आता पाहू शकत नाही. आमची एवढी इच्छा आहे की टीव्ही वरती हा व्हिडिओ दाखवा. गणेशाचं आगमन गणेशाचं दाखवा. आगमन. चालतंय. सूरजसाठी दाखवा. सूरजसाठी. बरं चालतंय. दादा, नमस्ते. नमस्कार. आपलं प्रेक्षकांना नाव सांगा. मी विनोद जाधव, सूरज आत्याचा मुलगा. आत्याचा मुलगा. बरं बरं. आणि काय सांगाल, आज श्री गणरायाचं आगमन होत आहे, काय सूरजची मूर्ती दिली आणून इथं. मूर्ती दिली तो आणून. नाही ना इथं आता, बरं बरं. तो आता बिग बॉस मध्ये असल्यामुळे दिली मूर्ती आणून. बरं बरं. काय सांगताल, आज गणेशोत्सव आहे, गणपतीचं आगमन होतंय, किती मिस करताय सूरजला? सूरजची आम्हाला सारखी आठवण येते. गेल्या वर्षी त्यांनी नाही का देवीचं तिथं पाणी मारून गणपती बसवला होता. बरं हा, आता त्यावेळेस तो नाही, मग मी स्वतः मूर्तीत जाऊन गणपती आणून दिला. एक छोटीशी हो, मूर्ती आणून छोटीशी दिली. मूर्ती. आणि काय सांगाल, ह्या गावामध्ये तुमच्या ह्या वर्षीपासून एक संकल्पना राबवली जाते, एक गाव हो, एक एक गाव एक गणपती आम्ही नियोजन केलं नाही यावर्षी. यावेळेस हो. सगळी मंडळ हो, एकत्र एकत्र झालेत मंडळ सगळे. एकत्र. आणि काय किती मिस करताय? सूरजचीच आम्हाला खूप आठवण येते आता, नाही का. आता कधी मिस केलं? रात्री आम्ही ज्योताना गेलतो ना, उमाजी नाईक जयंती आज. रात्री आम्ही ज्योताना गेलतो बिवडीला. हा. रात्री बी आम्हाला खूप आठवण आली सूरज. कशा पद्धतीने त्याच्या ते जयंतीच्या दिवशी कशा पद्धतीने त्याचा उत्साह त्याचा असायचा? उत्साह म्हणजे काय, सकाळ धरणं ते चालूच असायचं त्याचं, नाही का. बरं. झेंडा हातात घे, तिकर गाडीला लाव, फिर गावात, नाही का असं. बरं बरं. परत पाठीला तिथं हार लाव, नाही का, हात बायचा सगळं ते- किती मिस केलं? सगळे तुमच्या टीमने किती मिस केलं? भरपूर मिस केलं आम्ही त्याला, नाही का. गावात चौकामध्ये तुमच्या सूरजचे बॅनर लागल्या सपोर्टचे, काय सांगाल त्याविषयी? बघितलं ना तुम्ही आता सगळे सपोर्टचे सगळे लावले आम्ही बॅनर. हां हां. आणि त्याचबरोबर गावात गणेश उत्सवानिमित्त कार्यक्रम आहेत विविध, काय सांगाल त्याविषयी? नाही बरोबर. काय सांगाल, तुम्ही काय सांगाल? वेगवेगळे कार्यक्रम आहे, कसं आहे या वर्षी वेगळा चांगलं गणेशोत्सव आहे. नाही, चांगलं नियोजन आहे या वर्षी जरा, नाही का. एक गाव एक गणपती असल्यामुळे थोडं नियोजन बरं. व्यवस्थित आता झालं आणि सगळं. सूरज आता कॅप्टन झालाय, त्याच्याविषयी काय सांगाल? आम्हाला खूप अभिमान आहे, नाही का, सूरजचा, की कॅप्टन झाला ह्या दिवशी. कॅप्टन आता कसं खेळायला, त्याला कसं खेळावं असं तुम्ही सांगाल त्याला? त्याला काय ती सांगा, आता गणपती बाप्पांची त्यांना आहेच कृपा आहे त्यांच्यावर, सूरजवर. सूरजवर आहे, हां. त्यामुळे काय काय व्यवस्थित विषयच नाही त्याचा अजिबात. ट्रॉफी नक्की आणणार. 101% चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद.